नमस्कार शिक्षक मित्रांनो, राज्यातील सर्व शाळांनी आपली माहिती UDISE प्रणाली म्हणजेच www.udisplus.gov.in या संकेतस्थळावर भरण्याचे निर्देश या अगोदरच भारत सरकारने दिलेले आहेत। आपल्या मोबाईलचाच वापर करून आपल्या शाळेची सर्व माहिती UDISE प्लस या वेबसाईटवर कशी भरायची याची अगदी सखोल माहिती उदाहरणासहित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात जाणून घेऊया। एक, हा संपूर्ण फॉर्म भरताना संदर्भ दिनांक 30 सप्टेंबर 2020 असणार आहे। 2, जिथे नंबर असणार आहे ते इंग्रजी व जिथे अक्षर किंवा शब्द असणार ते कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचे आहेत। 3, या फॉर्म मध्ये बरीच माहिती अगोदरच भरलेली आहे, त्यामध्ये बदल असेल तरच तुम्हाला ती माहिती पुन्हा नव्याने भरायची आहे, अन्यथा जशी आहे तशीच ठेवायची। सेव्ह अँड नेक्स्ट हा ऑप्शन वापरायचा आहे। 4, प्रपत्रातील तक्ता क्रमांक 4.2, 4.4, 4.5 यामधील वर्गन्याय विद्यार्थी संख्या ही सारखीच असायला हवी। आणि शेवट, शाळांसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 15 मे आहे। प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर किंवा फायरफॉक्स ब्राउझर यापैकी एका ब्राउझरची निवड करायची आहे। या ठिकाणी हा संपूर्ण फॉर्म मी फायरफॉक्स या ब्राउझरवरती भरणार आहे। फायरफॉक्स या ब्राउझरवरती क्लिक करूया। अशा प्रकारचं होम पेज आपल्या समोर येतं। त्यानंतर या ठिकाणी जो ॲड्रेस बार आहे त्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला UDISE प्लस अशा प्रकारे या ठिकाणी लिहून टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की UDISE प्लस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साईट येतात, त्यामध्ये पहिलीच जी वेबसाईट आहे udisplus.gov.in यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतोय की जे लॉगिनचं जे पेज आहे ते आपल्या समोर आलेलं आहे। सर्वात प्रथम आपल्याला ही जी वेबसाईट आहे ती डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे, म्हणजे ही जी सर्व माहिती आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित दिसेल। बघा, आता आपल्या समोर ही माहिती अगदी व्यवस्थित दिसते आहे। हे जे UDISE प्लसची जी वेबसाईट आहे तिचं जे होम पेज आहे ते आपल्या समोर इथे दिसतंय। या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की लॉग इन फॉर ऑल स्टेट एक्सेप्ट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि बिहार शिवाय इतर राज्य या ठिकाणी लॉग इन करू शकताय आणि उरलेले जे आहेत त्यासाठी खाली लॉग इन फॉर अदर स्टेट्स हा ऑप्शन दिलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की बहुतेक शाळांनी UDISE प्लससाठी शाळांचं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्या ठिकाणी युजर नेम असतो, UDISE क्रमांक आणि पासवर्ड ठरवलेला असतो। मात्र आमच्या तालुक्यामध्ये जे तालुका लेवल आहे, जे ब्लॉक लेवल आहे त्याचंच जे लॉग इन आहे त्यांचंच तेच आम्हाला वापरण्यासाठी दिलेलं आहे। त्याच्यावरूनच आम्ही ही सर्व माहिती भरतो। तुम्ही आपल्या शाळेचे जे लॉग इन जे ॲड्रेस आहे म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड ते वापरून या ठिकाणी लॉग इन करा। आता या ठिकाणी मी माझं लॉग इन करतो। सुरुवातीला या ठिकाणी युजर नेम लिहिलेला आहे, पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। बघा, या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतोय की लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे जे ब्लॉक नेम आहे, हे जे ब्लॉक लेवलचे जे लॉग इन असल्यामुळे पूर्ण तालुक्याचे जे डॅशबोर्ड आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय। ओके, मात्र तुम्ही ज्यावेळेस शाळेचं लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शाळेचंच पर्टिक्युलरली डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक फॉर फिल द डिसेप फॉर्म अशा प्रकारचं जे ऑप्शन असणार आहे, डिसेप फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा असं जो ऑप्शन असणार आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तालुक्याचं असल्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी क्लिक करावं लागेल, जो डाटा एंट्री स्टेटस आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझी जी शाळा आहे ती आपल्याला निवडावं लागेल सर्चमधून। ओके, आणि UDISE कोडवर क्लिक केल्यानंतर आपण आपला जो म्हणजे माझी जी शाळा असेल त्या शाळेच्या फॉर्म भरण्याचं जे पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होईल। बघा, या ठिकाणी माझी जी शाळा आहे त्या शाळेचं जे पेज आहे ते ओपन झालेलं आहे। या ठिकाणी एक नोटीस आपल्याला दिसते समोर आणि ती इम्पॉर्टंट नोट्स त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्कूल नेम, स्कूल कॅटेगरी, लोएस्ट क्लास अँड हायेस्ट क्लास, स्कूल मॅनेजमेंट, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्लॉक लेवलच्या MIS जे कोऑर्डिनेटर आहेत तेच बदलू शकतात। त्यामध्ये बदल करता येणार नाही। करेक्शन करायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
अशा प्रकारचा तो फ्लॅश मेसेज आहे. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की आता माझ्या शाळेचं जे डॅशबोर्ड आहे ते सुद्धा ओपन झालेलं आहे, आपल्या समोर दिसत आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या त्या फॉर्म भरण्यासाठी क्लिक कराल तुमच्यासमोर सुद्धा असंच पेज येईल. त्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला बघू शकतो की रेड अक्षरात इम्पॉर्टंट नोट दिलेले आहे, त्यामध्ये सुद्धा सर्टिफाय करण्याच्या संदर्भात लिहिलेलं आहे. त्याकडे आपण शेवटी येणारच आहोत, फॉर्मच्या शेवटी. ओके, त्याखाली DCF नंबर आहे आणि त्याच्यामध्ये अपडेट स्कूल बेसिक डिटेल्स वगैरे हे जे नंबर्स आहेत त्यांचा जो विभाग केलेला आहे 1.1 to 1.14, 1.15 to 1.26. ओके, तर असे ते विभाग दिसत आहेत. त्याखाली लिहिलं आहे स्टेटस नॉट सर्टिफाईड, ओव्हरऑल स्टेटस नॉट स्टार्टेड. ठीक आहे, आपण सुरू केलेलं नाही, नॉट स्टार्टेड आहे, स्टेटस नॉट सर्टिफाईड आहे सध्या. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याच्या खाली DCF सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी दिसते. ओके, त्यानंतर सिरियलमध्ये हे जे उपविभाग केलेले आहे फॉर्ममध्ये ते दिसत आहेत. त्यानंतर फॉर्म नेम, त्यामध्ये कोणती माहिती भरायची ते दिसतंय. आणि त्यानंतर पुढच्या बारमध्ये फॉर्म स्टेटस जर आपण सुरू केलं तर कंप्लीटेड, स्टार्टेड अशा प्रकारचा तो स्टेटस बदलणार आहे तिथे. त्यानंतर सेक्शन आपल्याला दिसत आहेत, एकूण वेगवेगळे सेक्शन्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता आपण क्रमवार हे सर्व सेक्शन बघणार आहोत, क्रमवार हे सेक्शन भरत जाणार आहोत. सुरुवातीचा जो सेक्शन 1 आहे त्यामध्ये बघा सिरियल नंबर आहे 1.1 to 1.14, त्यामध्ये लिहिलेलं आहे स्कूल प्रोफाईल अपडेट स्कूल बेसिक डिटेल्स. तर सर्वात प्रथम स्कूल प्रोफाईल आहे त्यावर आपण क्लिक करूया. ओके, तर स्कूल प्रोफाईल आपल्यासमोर आलेली आहे. मित्रांनो, स्कूल प्रोफाईलमध्ये आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला ब्लॉक लेवलचे जे कोऑर्डिनेटर असतात आपले त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधावा लागणार आहे. ही सर्व माहिती या ठिकाणी लॉक आहे. ओके, मात्र आपण बघू शकतोय या ठिकाणी की जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये UDIS कोड असतो, आपलं शाळेचं नाव असतं, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन असतं, पिन कोड असतो. त्यानंतर दुसरा जो हा विभाग आहे त्याच्यामध्ये नेम ऑफ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्यूशन असते, ॲड्रेस असतो. ओके, आणि शेवटचा जो तिसरा विभाग आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल इत्यादी. या ठिकाणी आपण ही सर्व माहिती बरोबर आहे की नाही चेक करायचं. जर चूक असेल तर ब्लॉक लेवल जे कोऑर्डिनेटर आहे त्यांना तशा प्रकारचा संपर्क करायचा आहे. यामध्ये बघा तिसरा विभाग जो आहे तो आपल्या शाळेचा कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर शाळेचा ईमेल ॲड्रेस. ओके, मात्र या ठिकाणी जरी या पेजवरून प्रोफाईल पेजवरून यामध्ये बदल करता येत नसला तरी कॉन्टॅक्ट डिटेल्स ही जी टॅब आहे, हे जो उपविभाग आहे हा आपल्याला बदल करता येतो. तो कशा प्रकारे ते बघूया. बॅक जाऊया. त्यानंतर या ठिकाणी बघा स्कूल प्रोफाईलच्याच पुढे जे लिहिलेलं आहे अपडेट स्कूल बेसिक डिटेल्स, तर त्यावर क्लिक करूया. ओके, तर या ठिकाणी आपण आपलं जे मुख्याध्यापकाचं नाव वगैरे जर चेंज झालं असेल, दुसरे आले असतील तर ते आपण बदल करू शकतो आणि ही जी टॅब आहे ती आपण सेव्ह करू शकतो. ओके, सेव्ह केल्यानंतर आता मात्र आपण पुन्हा बॅक जाऊया एकदा, कारण की ही माहिती वेगळी आपल्याला या ठिकाणी ओपन झालेली दिसून येते. त्यानंतर पुन्हा एकदा स्कूल प्रोफाईलवरती आपण क्लिक करूया. ओके, तर अशा प्रकारे पुन्हा आपण स्कूल प्रोफाईल या आपली जी पहिली टॅब आहे त्यावरती आलो होतो आणि या ठिकाणी आता आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा आपल्यासमोर कॅटेगरी ही नवीन टॅब ओपन झालेली दिसून येते. त्यामध्ये लिहिलं आहे बघा स्कूल कॅटेगरी प्रायमरी, लोएस्ट क्लास 1 म्हणजे फर्स्ट, हायेस्ट क्लास इन द स्कूल 5th, वेदर प्री प्रायमरी सेक्शन अदर दॅन अंगणवाडी अटॅच टू स्कूल. ओके, नो. त्यानंतर या ठिकाणी पुढचं आहे टाईप ऑफ स्कूल, को एज्युकेशनल, फक्त बॉईज नाही आहे, फक्त गर्ल्स नाही आहे, तर को एज्युकेशनल आहे. मॅनेजमेंट ऑफ द स्कूल, जिल्हा परिषद. त्यानंतर पुढचे आहे नंबर ऑफ सेक्शन बाय क्लास, इफ द क्लास इज स्टँड अलोन हॅज नो सेक्शन दॅन एंटर 1, म्हणजे तुकडे नसतील तर एक त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली शाळेची जी स्थापना आहे ती आहे खाली. त्यानंतर उजव्या बाजूला जर बघितलं आपण तर इज दिस अ स्पेशल स्कूल फॉर CWSN, नो. इज दिस शिफ्ट स्कूल, म्हणजे शिफ्टमध्ये शाळा भरते का सकाळी आणि दुपारी, तर नो. इज दिस अ रेसिडेन्शियल स्कूल, नो. इफ दिस टाईप ऑफ रेसिडेन्शियल स्कूल, जर असेल तर पुढचे
त्या ठिकाणी पर्याय आहेत. बोर्डिंग फॅसिलिटीचा प्रश्नच नाही, आपलं रेसिडेन्शियल स्कूल नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं नाही. शेवटी आहे इज दी मायनॉरिटी, म्हणजे अल्पसंख्याकांचं हे शाळा आहे का, तर नाही. या संपूर्ण जे टॅब आहे त्या कॅटेगरी टॅबमध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. जर बदल करायचा असेल तर आपल्याला तालुका लेवलचे जे कोऑर्डिनेटर असतात, ब्लॉक किंवा डिस्ट्रिक्ट MIS, त्यांच्याशी आपल्याला संपर्क करावा लागतो. तर ही माहिती सर्व बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे, आणि नसेल तर ब्लॉक लेवल MIS कोऑर्डिनेटरशी संपर्क करायचा आहे आणि ते चेंज करून मग आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करूया. बघा, यानंतर जी पुढची जी टॅब आहे ती लँग्वेज टॅब आपल्यासमोर ओपन झालेली आहे. त्यामध्ये आर मेजॉरिटी ऑफ द पीपल्स टॉट थ्रू देअर मदर टंग, मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं का, येसवर क्लिक करायचं आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ऑलरेडी गेल्या वर्षी जो फॉर्म भरलेला आहे तो या ठिकाणी आहे, आपल्याला फक्त चेक करायचं आहे. मीडियम मराठी असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचं जे आहे की लँग्वेजेस टॉट ॲज अ सब्जेक्ट, म्हणजे विषय म्हणून कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात, मराठी आणि इंग्लिश आपण शिकवतो. ओके, त्या 2 या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या आहेत. त्यांनी 3 पर्यंत सिलेक्ट करायला सांगितलेले आहे, आपण 2च केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे डिस्टन्स ऑफ द स्कूल फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्नमेंट एडेड स्कूल, म्हणजे जे शासकीय जी शाळा आहेत त्या शाळेचं आपल्या शाळेपासूनचे अंतर किती आहे. ओके. प्रायमरी स्कूल, अप्पर प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, ह्या ज्या शाळा आहेत, हे जे विद्यालय आहेत, त्यांचं आपल्या शाळेपासूनचं अंतर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. वेदर स्कूल इज अप्रोचेबल बाय ऑल वेदर रोड्स, म्हणजे कोणत्याही ऋतूत शाळा अप्रोचेबल आहे का, शाळेत पोहोचता येतं का, तर येसवर क्लिक करूया आपण. त्यानंतर वेदर अंगणवाडी सेंटर इज लोकेटेड इनसाइड स्कूल प्रिमायसेस, शाळेच्याच आवारात अंगणवाडी भरते का, येस. अंगणवाडी सेंटरचा कोड आपल्याला त्या खाली लिहायचा आहे. त्यानंतर अंगणवाडीचा जो पट आहे तो गेल्या वर्षीचा या ठिकाणी दिसतोय, आता मात्र आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे. या वर्षीचा जो पट आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इज अंगणवाडी वर्कर ट्रेन इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, म्हणजे त्या ट्रेन आहेत का, तर आहेत, त्यांना ट्रेनिंग मिळतच असतं. नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डेज प्रिव्हियस अकॅडमिक इयर, गेल्या वर्षीचे जे अकॅडमिक इयर आहे त्याचे जे इन्स्ट्रक्शन म्हणजे कामकाजाचे जे दिवस आहेत ते आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत. ओके. त्यानंतर ॲव्हरेज स्कूल हावर्स ऑफ चिल्ड्रन, म्हणजे मूल शाळेमध्ये आल्यानंतर शाळेमध्ये किती तास ॲव्हरेज, सरासरी दिवसाचं सरासरी किती तास ते आपल्या शाळेत असतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे की शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांचं ॲव्हरेज किती तास ते शाळेमध्ये असतात, ते दोन्ही आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. ते आपण गेल्या वर्षी भरलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करूया. तर शिक्षक मित्रांनो, आता आपल्यासमोर जे पुढची टॅब आलेली आहे, पुढची माहिती आपल्याला भरायची आहे. मला वाटतं CC संदर्भात ही जी माहिती आहे ती आता आपल्याला भरावी लागणार आहे. इज CC बिंग इम्प्लिमेंटेड इन स्कूल, तर येस. CC म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपल्या शाळेत राबवलं जातं का, येस. इफ येस आर कम्युनिटी रेकॉर्ड्स ऑफ पीपल बिंग मेंटेन, रेकॉर्ड जे असतं सर्वंकष मूल्यमापनाचं ते मेंटेन केलं जातं का, येस. जे त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे की ते पॅरेंट्स बरोबर शेअर केलं जातं का, नक्कीच, येसवर आपण क्लिक करूया. 1.43 वरती येऊया. वेदर एनी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन एनरोल इन स्कूल आर अटेंडिंग स्पेशल ट्रेनिंग, तर स्पेशल ट्रेनिंग जे आहे आउट ऑफ स्कूल म्हणजे शाळाबाह्य मुलांसाठी ते आपल्याला स्पेशल ट्रेनिंग गेल्या आपल्याला मिळत नाही, तर ते नो केलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढचं जो आहे इफ येस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं नाही, कारण आपण वर नो लिहिलेला आहे. त्यानंतर 1.45 वेन डज द अकॅडमिक सेशन स्टार्ट, म्हणजे हे जे शैक्षणिक वर्ष आहे ते कधी सुरू झालं, जूनमध्ये होतं. 6 जून म्हणजेच 6 तारीख नाही आहे, 6वा ऑप्शन आहे तो, म्हणून त्याला 6 लिहिलेला आहे त्या ठिकाणी. म्हणून जून महिना आपण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर वेदर फुल सेट ऑफ टेक्स्टबुक्स रिसिव्ड इन करंट अकॅडमिक इयर, सर्वांना पुस्तके मिळाली का, येस. व्हेन कधी मिळाली, जूनमध्ये. वेदर द स्कूल हॅज रिसिव्ड ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल, येस, नक्कीच मिळाले आहेत. अवेलेबिलिटी ऑफ फ्री टेक्स्टबुक्स, टीचिंग लर्निंग मटेरियल, TLM अँड प्ले मटेरियल इन करंट अकॅडमिक इयर, सध्याच्या वर्षाला हे सर्व मिळालं आहे का, सर्व ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे.
जे मटेरियल आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, बुक्स मिळालेले आहेत. त्यानंतर खाली येऊया 1.49 डिटेल्स ऑफ व्हिजिट. या ठिकाणी व्हिजिट मात्र आपल्याला यावर्षीच्या नोंदवायच्या आहेत. किती व्हिजिट झाल्या यावर्षीच्या नाही, सॉरी, प्रिव्हियस अकॅडमिक इयर, गेल्या वर्षीमध्ये 2019-20 20-21 आपण लिहितोय आणि आपल्याला ही जी माहिती नोंदवायची आहे ती 2019-20 मधली नोंदवायची आहे. तर आता आपण ती नोंदवून घेऊया. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती भरून झाली आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, आता आपल्यासमोर पुढची टॅब ओपन झाली आहे 1.50 to 1.51 आणि टॅबचं नाव आहे मॅनेजमेंट. ओके, तर या ठिकाणी मॅनेजमेंटबद्दल आपल्याला सर्व माहिती विचारलेली आहे. म्हणजे आपली जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीबद्दलची ही जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. पहिला प्रश्न आहे की कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे स्थापन झाले आहे का, तर नक्कीच यस. त्यानंतर टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन SMC, किती नंबर्स आहेत, मेंबर्स आहेत, मेल किती आणि फिमेल किती आहे. नंबर्स ऑफ पॅरेंट्स किती आहेत, ओके, त्यामधले पॅरेंट्स किती आहेत. त्यानंतर SC ST EWS मायनॉरिटी ह्या ज्या कॅटेगरी वाईज आहेत त्या आपल्याला त्यामध्ये भरायच्या आहे. त्यानंतर नंबर ऑफ टीचर्स किती त्याच्यामध्ये, नंबर ऑफ मेंबर्स प्रोव्हाइडेड ट्रेनिंग किती मेंबर्सला दिलेलं आहे, नंबर ऑफ मीटिंग्स हेल्ड बाय SMC ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. मीटिंग किती झाल्या ते लिहायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेदर SMC हॅज प्रिपेअर्ड द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, शाळा विकास आराखडा, नक्कीच यस. वेदर सेपरेट बँक अकाउंट, नक्कीच आहे. आपल्याला बँकेचं जे अकाउंट आहे SMCचं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती मी भरून घेतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, आता पुढची जी टॅब आलेली आहे 2.1 to 2.6 क्लासरूम. ओके, क्लासरूमबद्दल जी सर्व माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. ओके, स्टेटस ऑफ द स्कूल बिल्डिंग म्हणजे गव्हर्नमेंट आहे की कोणत्या यामधून आपल्याला निवडायची आहे, तर गव्हर्नमेंट. ओके, त्यानंतर टाईप ऑफ द स्कूल बिल्डिंग ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरून आलेली आहे. अगोदर गेल्या वर्षी जी भरलेली आहे तीच या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. त्यामध्ये जर बदल असेल, जर काही बदल झाले असेल, शाळा नवीन बांधली असेल किंवा शाळा एखादी पडली असेल, एखादी खूप मोठी दुरुस्ती उद्भवली असेल तरच या ठिकाणी बदल करायचा आहे, नाहीतर सेव्ह अँड नेक्स्टमध्ये क्लिक करायचं आहे. थोडक्यात आपण समजून घेऊया की या ठिकाणी टोटल बिल्डिंग पहिल्यांदा आपल्याला जो पहिला रकाना दिसतोय टेबल त्यामध्ये आपल्याला एकूण बिल्डिंग म्हणजे एकूण आपली जी शाळा आहे त्या बिल्डिंग किती आहेत लक्षात घ्या. 3 खोल्या जरी असल्या तरी बिल्डिंग एकच असते शाळेची. टोटल नंबर ऑफ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द स्कूल त्यामध्ये एकच लिहायची आपल्याला. ओके, त्यामध्ये पक्का पार्सली बिल्डिंग, पक्का बिल्डिंग विथ पक्का वॉल्स अँड फ्लोअर विदाउट कॉन्क्रीट रूफ त्या किती आहेत, ओके, त्या लिहायच्या आपल्याला. म्हणजे फ्लोअर विदाउट कॉन्क्रीट रूफ म्हणजे स्लॅब नसलेली जे किती आहेत, ओके. आणि कच्चा बिल्डिंग त्यानंतर टेंट डायलॅपिडेटेड बिल्डिंग. तर अशा प्रकारची ही जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. डायलॅपिडेटेड याचा अर्थ होतो धोकादायक, आलं लक्षात. टेंट डायलॅपिडेटेड बिल्डिंग म्हणजे धोकादायक इमारती आहेत का, ती जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर टाईप ऑफ बाउंड्री वॉल म्हणजे शाळेला संरक्षक भिंत आहे का, कुंपण आहे का, तर ते कशाचं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. समजा वायरचं असेल तर बार्ब्ड वायर फेसिंग असं तुम्ही लिहू शकता. लाकडी असेल कुंपण बनवलेलं आपण ते हेजेस लिहू शकता. ओके, या ठिकाणी मी हेजेस म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जो रकाना आहे डिटेल्स ऑफ क्लासरूम अवेलेबल इन द स्कूल्स. नंबर ऑफ क्लासरूम किती आहेत, माझ्याकडे 2 आहेत, 2 या ठिकाणी लिहिले आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन 0, टोटल क्लासरूम इन डायलेपिटेड कंडिशन धोकादायक 0 लिहिलं आहे या ठिकाणी. ओके, तर पुढे आपण जाऊया. आउट ऑफ द टोटल क्लासरूम यूज फॉर इन्स्ट्रक्शन पर्पज जेवढ्या आपल्याकडे क्लासरूम आहेत तेवढे यूज केले जातात प्रायमरीसाठी, त्या ठिकाणी 2 लिहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो टेबल आहे नंबर ऑफ क्लासरूम बाय कंडिशन. ओके, तर जे क्लासरूमचं विगतवारी आहे ती या ठिकाणी आहे. माझी पार्शियली पक्कामध्ये आहे, त्या ठिकाणी मी गुड कंडिशनमध्ये 2 लिहिलेल्या आहेत. नीड मायनर रिपेअर, नीड मेजर रिपेअरमध्ये लिहिलेले नाही. त्या जर असेल तर त्या ठिकाणी त्या नोंदवायच्या आहेत. ओके, आणि शेवटचा प्रश्न आहे 2 वेदर लँड इज अवेलेबल फॉर एक्सपान्शन ऑफ स्कूल. माझ्याकडे नाही आहे, नो लिहिलं आहे. तुमच्याकडे असेल तर एस लिहू शकता. वेदर सेपरेट रूम फॉर हेड टीचर, तर रूम सेपरेट नाही आहे, नो लिहिलं आहे.
अशा प्रकारे ही पूर्ण टॅब आपली भरून झालेली आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, तर अशा प्रकारे आता आपल्या समोर नेक्स्ट टॅब आहे 2.1.7 to 2.1.19 टॉयलेट फॅसिलिटी. अशा प्रकारची जी नवीन टॅब आहे ती आपल्यासमोर आलेली आहे. तर या ठिकाणी ही जी टॅब आहे ती आपण आता संपूर्णपणे भरून घेऊया. डज द स्कूल हॅव टॉयलेट? येस. इफ येस, डिटेल्स ऑफ टॉयलेट. बघा, या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे स्वच्छतागृह आहे त्याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला लिहायची आहे. पण आपण बघू शकताय की जी माहिती आहे गेल्या वर्षी आपण भरलेली ती सर्व या ठिकाणी इथे आहेच. यामध्ये बदल असेल तर आपल्याला फक्त बदल करायचा आहे, अन्यथा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. थोडक्यात आपण बघूया काय सांगितलं आहे या टॅबमध्ये. नंबर ऑफ टॉयलेट सीट्स अवेलेबल एक्सक्लुडिंग CWSN फ्रेंडली टॉयलेट्स. ओके, तर किती टॉयलेट्स आहेत CWSN सोडून, CWSN टॉयलेट सोडून किती युनिट्स आहेत? बॉईजसाठी 1 आहे आणि फंक्शनल किती आहे तर 1 आहे. गर्ल्ससाठी किती? 1 आहे. फंक्शनल किती आहे? 1 आहे. टोटल किती? 2. फंक्शनल किती? 2. आता फंक्शनल म्हणजे काय तर ज्या स्वच्छतागृहामध्ये ज्या टॉयलेटमध्ये वॉटर अवेलेबल आहे, त्या टॉयलेटमध्ये वास येत नाही आहे, त्यानंतर जे सीट्स आहेत ते अनब्रोकन नाही आहेत, रेग्युलरली क्लीन केलं जातं आहे, ड्राय स्वच्छता आहे तिथे. ओके, ड्रेनेज सिस्टीम ठीक आहे, चांगली आहे आणि कोणीही तिथे जाऊ शकतं, ॲक्सेस करू शकतं. ओके, आणि बंद होणारे दरवाजे असं असेल तर त्याला फंक्शनल म्हटलं जातं, अन्यथा नाही. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे या टेबलमध्ये, नंबर ऑफ CWSN फ्रेंडली टॉयलेट सीट्स किती आहे? त्यानंतर टोटल नंबर ऑफ टॉयलेट सीट्स इंक्लुडिंग CWSN फ्रेंडली टॉयलेट्स किती आहेत? एकूण आपोआप होणार आहे. ओके, टोटल नंबर ऑफ युरिनल्स अवेलेबल, मुलांसाठी 1, मुलींसाठी 1, मुलांसाठी 1, मुलींसाठी 1, फंक्शनल दोन्ही पण आहेत. ओके, तर ती माहिती आहे. त्यानंतर टोटल ऑफ नंबर आउट ऑफ टोटल नंबर ऑफ फंक्शनल टॉयलेट्स युरिनल्स गिवन इन टेबल 2.1.7a, हाऊ मेनी हॅव रनिंग वॉटर अवेलेबल इन द टॉयलेट युरिनल फॉर फ्लशिंग अँड क्लिनिंग? रनिंग वॉटर आहे का? ओके, तर रनिंग वॉटर असेल तर त्या ठिकाणी पुन्हा आपण ते जे 1-1 युनिट लिहिलेलं आहे ते पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, C हा जो प्रश्न आहे, इज हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल नियर टॉयलेट युरिनल्स ब्लॉक आहे का? येस. वेदर ड्रिंकिंग वॉटर इज अवेलेबल स्कूल प्रिमाइसेस? ओके, येस. मेन सोर्सेस ऑफ ड्रिंकिंग वॉटर हँडपंप्स? नो. जे आपल्या शाळेमध्ये असेल त्यालाच फक्त येस करायचं, बाकी सगळ्यांना नो करायचं. हँडपंप असेल तर त्याला येस करायचं, बाकी सगळ्या ठिकाणी नो करायचं आहे. ओके, आता ज्या ठिकाणी माझं टॅप वॉटर आहे शाळेमध्ये, हँडपंप नाही आहे, प्रोटेक्टेड वेल नाही आहे, फक्त टॅप वॉटर आहे, चौथा जो पर्याय दिला आहे त्याला मी येस केलं आणि पुढे फंक्शनलमध्ये परत त्याला काय केलं? येस केलं. आता हे जे बाकीचे नाही आहेत त्यांना ठिकाणी नो केलं, मात्र पुढे फंक्शनलमध्ये नो करण्याची आवश्यकता नाही, कारण की ते नाहीच आहे तर पुढे आपल्याला त्याचं जे उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न, वेदर वॉटर प्युरिफायर RO इज अवेलेबल, म्हणजे वॉटर प्युरिफायर आहे का? येस. पुढचा प्रश्न, वॉटर क्वालिटी टेस्टेड लॅबमध्ये केलेली आहे का? म्हणजे जे वॉटर प्युरिफायरचं पाणी. येस. डज द स्कूल हॅव प्रोव्हिजन फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग? रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपल्या शाळेत काही तरतूद आहे का? नो. वेदर हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप आहे का? येस. वेदर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन अवेलेबल? येस. वेदर सोलर पॅनल? नो. जर असेल तर आपल्याला येस लिहायचं, नसेल तर नो. अतिशय सोपी प्रश्न आहेत. ही सर्व प्रश्न वाचून तुम्ही येस किंवा नो ठरवू शकता. लायब्ररी फॅसिलिटीचं जे खालचा जो टेबल दिसतोय त्या ठिकाणी लायब्ररी आहे का? येस लिहिलं आहे. किती बुक्स आहेत? 300. आणि टोटल नंबर ऑफ बुक्स NCERT NBT म्हणजे NCERT कडून नॅशनल बुक हे जे संस्था आहेत त्यांच्याकडून किती आलेली आहेत त्याच्यापैकी तो आपल्याला नंबर लिहायचा आहे. बुक बँक आहे का? रीडिंग कॉर्नर आहे का? मी येस लिहिलं आहे. आणि कॉर्नरवरती किती बुक्स आपण डिस्प्ले केले तर 126 अशा प्रकारे ते भरलेलं आहे. पुढे सुद्धा सोपे प्रश्न आहेत की लायब्ररीयन असिस्टंट आहेत का? तर बहुतेक मराठी शाळेमध्ये असिस्टंट नसतात, नो करावे लागेल. डज द स्कूल सबस्क्राईब टू न्यूजपेपर मॅगझिन? येस करावं लागेल, कारण आपल्या शाळेमध्ये आपण सबस्क्राईब केलेलं असतं. जसे की या ठिकाणी आपण किशोर वगैरे जे मासिक असतात त्या आपल्या शाळेत येतात. वेदर प्लेग्राऊंड फॅसिलिटी? येस. जर नसेल तर पुन्हा त्यांनी पुढे प्रश्न विचारलेले आहेत की जर तुम्ही कुठे ॲक्टिव्हिटी घेता वगैरे, जर नो केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुढचा प्रश्न आहे, वेदर मेडिकल चेकअप ऑफ स्टुडंट्स
आरोग्य तपासणी तर हो येस होतेच दरवर्षी. टोटल नंबर ऑफ मेडिकल चेकअप्स कंडक्टेड किती वेळा? 1 वेळा. डी वर्मिंग टॅबलेट्स गिवन टू चिल्ड्रन म्हणजे हे ज्या गोळ्या असतात डिवर्मिंगच्या ज्या गोळ्या असतात त्या तुम्ही मुलांना दिलेल्या आहेत का? म्हणजे जंतांच्या गोळ्या. ओके. तर कंप्लीट 2 डोसेस 2 वेळा द्यायच्या असतात त्या वर्षातून ठराविक वेळेचा कालावधी राखून. तर ते दोन्ही डोस तुम्ही दिलेले आहेत का? येस किंवा नो लिहायचं आहे आपल्याला. आयर्न अँड फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या आहेत त्या प्रत्येक झेडपीच्या शाळेमध्ये पाठवल्या जातात. आपण त्या मुलांना देतोच. वेदर रॅम्प फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन रॅम्प आहे का? नक्कीच. EPS वेदर हँड रेल्स अवेलेबल? येस. वेदर स्कूल हॅज स्पेशल एज्युकेटर तर या ठिकाणी क्लस्टर लेवलला आपल्याला एक विषय म्हणजे जे CWSE मुलं असतात त्यांना शिकवण्यासाठी एक दिलेला असतो. तर या क्लस्टर लेवल हे आपल्याला ऑप्शन निवडावं लागेल. वेदर किचन गार्डन इज अवेलेबल किचन गार्डन आपण तयार केलेलं आहे की नाही? तर मी या ठिकाणी येस केलं आहे. आपण ठरवू शकता. डज द स्कूल हॅव डस्टबिन्स फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट? या ठिकाणी येस किंवा नो आपल्याला सर्व ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. तर बघा आपल्या समोर पुढची जी टॅब आहे ती आलेली आहे फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट इन स्कूल्स. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की डज द स्कूल हॅव द फॉलोइंग इक्विपमेंट्स. या ठिकाणी काही जे रकाने आहेत ते आपल्याला दिसत नाही आहेत परंतु ते आपल्या शाळेला लागू नसतात म्हणून ते या ठिकाणी दिसत नाही आहेत. त्यामुळे त्याची जास्त काही अडचण नाही आहे. तर आता आपल्या शाळेसाठी जो लागू आहे तो हा एक रकाना आहे या विभागामधला. तर आपण त्याची माहिती भरूया. डज द स्कूल हॅव द फॉलोइंग इक्विपमेंट्स? ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आपल्याकडे इक्विपमेंट आहेत का? तर येस नक्कीच असतात. स्पीकर वगैरे. बायोमेट्रिक डिव्हाइस तर ते नो आपल्याकडे नाही आहे. नो आहे. काही जणांकडे असेल तर येस लिहू शकता. सायन्स किट आणि मॅथ किट आपल्या या ठिकाणी बघा ब्लर करण्यात आलेले आहे कारण की ती वरच्या वर्गासाठी असते म्हणून या ठिकाणी आपल्याला तो माझ्या वर्गासाठी 1 ते 5 साठी ऑप्शन दिसत नाही. असेल तर त्याचे ऑप्शन आपल्याला निवडावे लागतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करूया. त्यानंतर आता आपण पुढे आलो आहोत आणि पुढची जी टॅब आहे ती आहे कॉम्प्युटर्स अँड डिजिटल इनिशिएटिव्ज. ओके. तर कॉम्प्युटर आणि डिजिटल इनिशिएटिव्हची जी माहिती आहे ती सर्व या ठिकाणी आहे. लॅपटॉप आहे का? टॅबलेट्स डेस्कटॉप PC विथ इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग डिव्हाइसेस म्हणजे PC मध्ये अभ्यासक्रम भरलेला आहे का? ओके. तर डिजिटल बोर्ड्स विथ कंटेंट मॅनेजमेंट डिजिटल बोर्ड्स आहेत का? तर ते कंटेंट असेल तर येस किंवा नो लिहायचं आहे. अशा प्रकारे मी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करतो. तर बघा या ठिकाणी पुन्हा पुढचा जो विभाग आहे उपविभाग तो आहे नंबर ऑफ टीचिंग स्टाफ इन पोझिशन. टीचिंग स्टाफ पोझिशनमध्ये किती आहे? टीचिंग स्टाफ रेग्युलर 2 आहेत शाळेमध्ये शिक्षक. टीचिंग स्टाफ कॉन्ट्रॅक्ट टीचर कोणी नाही आणि आउट ऑफ टोटल टीचर हाऊ मेनी टीचर्स हॅव आधार नंबर दोघांकडे आहे म्हणून 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. जर समजा बदल करायचा असेल तर आपण या ठिकाणी बदल करू शकतो. सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर बघा या ठिकाणी ही जी महत्त्वाची टॅब आहे ती आपल्या शिक्षकांची असते. आपल्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत आणि त्या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. बघा या ठिकाणी ॲड म्हटलं की टीचर ॲड होतील. समजा नवीन शिक्षक आला असेल तर तुम्हाला ॲडवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट आपल्याला केव्हा करावं लागेल? हे जेव्हा संपूर्ण भरलेलं असेल त्यावेळेस आपल्याला कंप्लीट अँड नेक्स्टवर जायचं आहे. जर एखाद्या शिक्षकाची माहिती आता चुकली असेल वगैरे काय असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर एडिटवर क्लिक करावं लागेल. आणि एखादा शिक्षक बदली होऊन गेला असेल तर डिलीटवर बटन दाबून त्याचं नाव आपण या ठिकाणी डिलीट करू शकतो. तर पहिलं आपण जे नाव आहे ते त्यामध्ये एडिट करून बघूया. आता या ठिकाणी जी माहिती आहे ती पहिल्या शिक्षकाची ओपन झालेली आहे आणि ती आपण चेक करून घ्यायची. या ठिकाणी मी चेक केलेली आहे. ही सर्व माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे. प्रत्येक शिक्षकाची माहिती सेपरेट सेव्ह करायची आहे. बघा सेव्ह केल्यामुळे कंप्लीटेड आलंय तिथे. पुन्हा दुसऱ्या शिक्षकांना एडिट करायला घ्यायचं आपण माहिती चेक करायची आणि त्या शिक्षकांची माहिती सुद्धा चेक करून सेव्ह करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की दोन्ही ठिकाणी कंप्लीटेड आलेला आहे. त्यानंतर आता आपण कंप्लीट आणि नेक्स्ट हा ऑप्शन निवडायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकतोय की पुढची जी टॅब आहे ती आहे न्यू ॲडमिशन एनरोलमेंट अँड रिपीटर्स. ओके.
टोटल स्टुडंट्स इन द प्री प्रायमरी सेक्शन हा आपल्या विभागासाठी लॉक आहे, कारण की प्री प्रायमरी आपल्या शाळेमध्ये नसतं. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या माहिती भरता येणार नाही. त्यानंतर खाली आहे न्यू ॲडमिशन इन ग्रेड. ओके, ही जी न्यू ॲडमिशन आहे इयत्ता पहिलीमध्ये किती मुलं आलेले आहेत आणि त्यामध्ये मुली किती आहेत, मुलं किती आहेत, किती वयाचे आहेत, 5 वर्षाच्या खालील, 5 वर्षाची, 6 वर्ष पूर्णची, तर ती विगतवारीनुसार आपल्याला ती मुलं लिहायची. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आउट ऑफ द टोटल इन ग्रेड नंबर ऑफ चिल्ड्रन विथ प्री स्कूल एक्सपिरियन्स इन, म्हणजे अंगणवाडीतून आलेली कोणती आहेत, दुसऱ्या शाळेमधून आलेली किती आहेत त्याच्यापैकी, आणि आपल्या शाळेतून आलेली किती आहेत. तर बहुतेक मुलं आपल्याला अंगणवाडीतून आपल्या शाळेत येतात, म्हणून अंगणवाडीत आपल्याला ती मुलं दाखवावी लागतात. जर समजा 5-4 असं पट असेल तर अंगणवाडीतून आलेला 5-4 असं दाखवू शकता, किंवा बदल असेल तर बदल करू शकता. ही माहिती भरून आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या, हा जो पट लिहायचा आहे तो 30 सप्टेंबरमध्ये आपल्याला लिहायचा आहे, 30 सप्टेंबर 2020चा. ओके, तर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू. त्यानंतर आता आपल्यासमोर या ठिकाणी बघा 4.2 ही जी टॅब आहे, एनरोलमेंट इन करंट अकॅडमिक सेक्शन बाय सोशल कॅटेगरी. बघा जातवार पट आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, जनरल, SC ST OBC, आणि करंट अकॅडमिकचा जातवार पट 30 सप्टेंबर 2020ला जो असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे. तो सेपरेट या ठिकाणी भरून सेव्ह करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो रकाना आहे किंवा टेबल आहे, आउट ऑफ द टोटल एनरोलमेंट प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ एनरोलमेंट बिलॉंगिंग टू फॉलोइंग मायनॉरिटी ग्रुप्स. तर मायनॉरिटी ग्रुप्समध्ये कोणी असेल तर ते लिहायचं आहे, नसेल तर 00 आहे, सेव्ह करायचं आहे. आणि पुढचं शेवटचा टेबल आहे, आउट ऑफ टोटल एनरोलमेंट प्रोव्हाइड नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग आधार, म्हणजे आधार कार्ड समजा पहिलीचे तुम्ही 5 आणि 4 मुलं लिहिली असतील, त्याच्यापैकी किती जणांकडे आधार आहेत. ओके, त्यानंतर BPL त्याच्यातले किती बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली आहेत, आणि त्याच्यापैकी किती ट्रान्सजेंडर आहेत. ओके, तर ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. आता मी माझी माहिती भरून घेतो. तर बघा, वरचा जो रकाना आहे टोटल एनरोलमेंट, त्याच रकान्यामध्ये जेवढे आपला पट दिसतोय तितकीच विगतवारी खालच्या रकान्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसायला हवी. ओके, तर यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, आपण मराठीच मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतं आपलं, आणि आपण पाठीमागे माहिती भरलेली असल्यामुळे हा जो 4.4 मध्ये आहे ती ऑलरेडी माहिती भरून आलेली आहे. 5.5 4 6 4 1 6 10 4 बरोबर आहे, सर्व माहिती बरोबर आहे. आणि चेक करून आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, तर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतोय की टोटल एनरोलमेंट आहे सोशल कॅटेगरीनुसार. त्यानंतर मायनॉरिटी ग्रुप 00 दिसतंय. त्यानंतर रिपीटर्स एनरोलमेंट डिटेल्स ओनली, रिपीटर्स बाय ग्रेड इन द करंट अकॅडमिक सेशन. तर रिपीटर्स जे स्टुडंट्स असतात ते आपल्याला आता आपण दाखवत नाही, त्यामुळे या रकान्यामध्ये सुद्धा 00 असणार आहे. तर आपण सेव्ह करूया. ओके, त्यानंतर पुढचा जो टेबल आहे, आउट ऑफ द टोटल रिपीटर्स प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ रिपीटर्स बिलॉंगिंग टू फॉलोइंग मायनॉरिटी. तर या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये आपण ऑलरेडी 0 आहे, त्यामुळे सेव्ह वरती करूया आणि कंप्लीट अँड नेक्स्टवर क्लिक करूया. आता आपल्या या ठिकाणी बघा सुरुवातीला आपला पट दिसतोय, प्रीफिल ऑलरेडी फिलअप झालेला आहे, आणि एनरोलमेंट बाय ग्रेड फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. ओके, CWSN विशेष गरजा असणाऱ्या मुलांची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आणि त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. तर शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे प्रिव्हियस अकॅडमी इयरची म्हणजे 2019-20ची जी माहिती आहे, कोणत्या फॅसिलिटीज मुलांना दिल्या, ही जी टॅब आहे ती आपण पूर्ण भरलेली आहे. ठिकाणी आता आपण हा फॉर्म भरलेला आहे आणि म्हणून कंप्लीट अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, आता आपल्यासमोर पुढची टॅब आलेली आहे, फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू CWSN प्रिव्हियस अकॅडमिक इयर. तर आपल्या शाळेमध्ये जर CWSN मुलं असतील त्यांना कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, ब्रेल बुक्स, ब्रेल किट, लो विजन, हिअरिंग एड, ब्रेसेस, क्लचेस, व्हीलचेअर, ट्रायसायकल. तर या कोणत्या फॅसिलिटीज माझ्या शाळेत मिळालेल्या नाही आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण सेव्ह अँड नेक्स्ट करूया. त्यानंतर पुढची टॅब आपल्यासमोर आलेली आहे आणि ती म्हणजे ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट ॲट एलिमेंटरी लेवल, ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट इन प्रिव्हियस इयर फॉर ग्रेड 5.
तर शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी माझी जी शाळा आहे ती 1 ते 4च आहे, म्हणून या ठिकाणी आपण इयत्ता 4थीचा पट भरणार आहोत. जर 5वीपर्यंत असेल तर 5वीचा आणि 8वीपर्यंत जी शाळा असेल तर 8वीच्या वर्गाचा गेल्या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स ॲपियर्ड म्हणजे परीक्षेला बसलेले एकूण स्टुडंट्स किती ते लिहायचे आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स क्वालिफाईड पास किती झाले आहेत ते लिहायचं आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स 60%पेक्षा जास्त विद्यार्थी कोणत्या जातीमध्ये किती आहेत या माहिती आपल्याला या टॅबमध्ये भरायची आहे. आपण आता सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. ओके, आता सेक्शन 8 आपल्यासमोर आहे, रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर. याच्यामध्ये आपल्याला जी अनुदान भेटलेलं आहे गेल्या वर्षीचं ते अनुदानाबाबत सर्व माहिती आपल्याला लिहायची आहे. पहिलं जे आहे कंपोजिट स्कूल ग्रँट म्हणजे समग्र शिक्षा अनुदान, ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे किती मिळालं आणि खर्च किती झाला. त्यानंतर लायब्ररी ग्रँट फॉर स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन, खेळाचं जे अनुदान, ग्रँट फॉर मीडिया अँड कम्युनिटी, ग्रँट फॉर ट्रेनिंग ऑफ SMC, त्यानंतर ग्रँट फॉर सपोर्ट ॲट प्री स्कूल लेवल ओनली फॉर प्रायमरी स्कूल्स, ग्रँट फॉर मेजर रिपेअर. तर आता सध्या आपल्या शाळांना फक्त कंपोजिट स्कूल ग्रँट म्हणजे समग्र शिक्षा अनुदान मिळतं आणि ग्रँट फॉर ट्रेनिंग ऑफ SMC म्हणजे SMCच्या ट्रेनिंगसाठी सुद्धा आपल्याला काही पैसे मिळालेले आहेत. तर या 2 गोष्टीसाठी मला वाटतं बहुधा आपल्याला आकडे भरावे लागतील, ते भरूया आणि पुढे जाऊया. त्यानंतर खालच्या जे 8.3 मध्ये ICT आयटम्स, स्पोर्ट इक्विपमेंट्स आणि लायब्ररी बुक्स आपण रजिस्टर रेकॉर्ड ठेवतोय का, तर या ठिकाणी आपण सर्वांनी येस करायचं आहे. तर पुढे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करूया. आता आपल्यासमोर जो 10.1 मध्ये PGI इंडिकेटर्स म्हणून जो भाग आहे तो ओपन झालेला आहे आणि ह्या सर्व फॉर्ममध्ये आपण योग्य ती माहिती आता आपण भरूया. ती गेल्या वर्षी भरलेलीच आहे, त्यामध्ये बदल असेल तर बदल करूया, नाहीतर सेव्ह अँड कंप्लीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. PGI इंडिकेटर्समध्ये थोडक्यात बघूया. यामध्ये जो पहिला पॉईंट दिलेला आहे नंबर ऑफ टीचर्स विथ आधार, तर 2 किंवा जे शिक्षक असतील तेवढे शिक्षकांचा नंबर त्यामध्ये लिहायचा आहे. वेदर द स्कूल हॅज इन प्लेस सिस्टीम टू कॅप्चर स्टुडंट अटेंडन्स इलेक्ट्रॉनिकली, नाही, इलेक्ट्रॉनिकली आपण प्रेझेंटी नाही घेऊ शकत. टीचरचे इलेक्ट्रॉनिकली प्रेझेंटी घेऊ शकतो का, घेतोय का, नाही. हॅज स्कूल इव्हॅल्युएशन बीन कम्प्लिटेड, इव्हॅल्युएशन नक्कीच येस. हॅज स्कूल मेड इम्प्रूव्हमेंट प्लॅन्स, येस नक्कीच. रजिस्टर्ड अंडर PFMS या ठिकाणी येस लिहायचं आहे. वेदर द स्कूल हॅज कॉन्स्टिट्युटेड यूथ क्लब, युवा आणि यू क्लब आपण स्थापन केलेला आहे, येस लिहूया. इको क्लबसुद्धा स्थापन केलेला आहे गेल्या वर्षी, येस. वेदर टीचर आयडेंटिटी कार्ड्स आर इश्यूड टू ऑल टीचर्स, येस या ठिकाणी आपण लिहूया. वेदर द स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन म्हणजे समजा काही आपत्ती घडली तर त्यासाठी तयार आहोत का, तशी कमिटी स्थापन झालेली आहे का, येस. वेदर स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, येस, कारण की आपण शाळेत नेहमी लक्ष देतच असतो. नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, येस. वेदर CCTV कॅमेराज, बहुतेकदा नो. वेदर फायर एक्सटिंग्विशर बहुतेक शाळांमध्ये आहेत. डज द स्कूल हॅव अ नोडल टीचर फॉर सेफ्टी, येस, आपण त्याची निवड करायला हवी. वेदर स्टुडंट्स अँड टीचर्स अंडरगो रेग्युलर ट्रेनिंग, येस. वेदर डिझास्टर मॅनेजमेंट इज बिंग टॉट ॲज पार्ट ऑफ द करिक्युलर, येस, 100% आपण ही माहिती मुलांना शिकवतोय. वेदर स्कूल हॅज रिसिव्ड ग्रँट फॉर सेल्फ डिफेन्स, नाही मिळालेली ग्रँट ही आपल्याला. EPS तर प्रश्नच नाही आहे. वेदर द स्कूल हॅज डिस्प्लेड सेफ्टी गाईडलाईन्स ऑन डिस्प्ले बोर्ड, नक्कीच आपण लिहिलेले असतात. वेदर ऑल टीचर्स हॅव रिसिव्ड ग्रँट फॉर वर्किंग ॲज फर्स्ट लेवल, नाही आहे. इफ येस वेदर द स्कूल, प्रश्नच नाही आहे. खालच्या प्रश्नांचं आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही कारण वर आपण नो लिहिलेला आहे. अशा प्रकारे फॉर्म आपला भरून झालेला आहे आणि सेव्ह अँड कंप्लीट या ठिकाणी UDAS+ जे हा पूर्ण जो डाटा होता आपला, ओके, तो पूर्ण भरून झालेला आहे आणि म्हणून सेव्ह अँड कंप्लीट अशा प्रकारची शेवटची टॅब आपल्यासमोर आलेली आहे. क्लिक करूया. ओके, तर आता एवढं सगळं झाल्यानंतर आता आपण पुन्हा होमपेजवर आलेलो आहोत. ओके, तर होमपेजवर आपल्याला काय दिसतंय, स्टेटस जे दिसतंय ते अजूनही नॉट सर्टिफाईड दिसतंय आणि ओव्हरऑल स्टेटस काय दिसतंय आपल्याला की कंप्लीटेड ऑल फॉर्म्स. ओके, सगळे जे फॉर्म्स आहेत ते आता आपण कंप्लीट केलेले आहे असं ते सांगतायत. ओके, आता आपण बघूया प्रत्येक ठिकाणी कंप्लीटेड आलेलं आहे. बघा, प्रत्येक जो फॉर्म आहे त्या ठिकाणी कंप्लीटेड आलेलं आहे आणि खाली जे दिसतंय
व्हॅलिडेशन अँड कम्पॅरिझन, व्हॅलिडेशन ऑफ फील्ड डाटा, तो आपल्याला ती जी टॅब आहे ती आता आपल्याला अवेलेबल नाही आहे. त्या खाली काय लिहिलं आहे बघा, डाउनलोड DCF अँड स्कूल रिपोर्ट, फुल फील्ड DCF स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड इज नॉट येट ॲक्टिव्ह. म्हणजे हा जो DCF आपण भरला आहे ओके, तो डाउनलोड करता येणार आहे या ठिकाणाहून, पण ती टॅबसुद्धा अजून ॲक्टिव्ह झालेली नाही. आणि त्याच्या खाली काय लिहिलं आहे बघा, कम्पॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा, कम्पॅरिझन अँड सर्टिफाईड डाटा. तर सर्टिफाय हे MS म्हणजे MIS जे कोऑर्डिनेटर आहेत ब्लॉक लेवलचे ते करणार असतात. ती टॅबसुद्धा अजून अवेलेबल नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त की ही जी 4 नंबरची टॅब दिसते खाली बघा, व्हॅलिडेशन अँड कम्पॅरिझन, ही व्हॅलिडेशन आपल्याला फॉर्म करायचा असतो. मात्र ती टॅबसुद्धा ज्यावेळेस आपल्याला अवेलेबल होईल त्यावेळेस आपल्याला तिथं क्लिक करून हा पूर्ण फॉर्म व्हॅलिड आहे, आम्ही तपासला आहे, अशा प्रकारची व्हॅलिडिटी आपल्याला त्याला दाखवायची आहे. आणि मग ब्लॉक लेवलवरून जेव्हा हा फॉर्म ते जे कोऑर्डिनेटर आहेत ते सर्टिफाय करतील, त्या सर्टिफाय क्लिकवर टिक करतील, त्यावेळेस हा फॉर्म पूर्णपणे सर्टिफाईड म्हणून आपल्याला दिसेल. तर यावरही एक छोटासा व्हिडिओ नंतर आपण बनवूया. सध्या तरी हा फॉर्म पूर्ण आपला भरून झालेला आहे. धन्यवाद.